पावसाळा सुरू झालाय आणि बरेच लोक आयुष्यात काही थ्रिल हवं म्हणून काहीतरी ॲडव्हेंचर्स करतायत आणि काही लोक ट्रेकिंगला सुद्धा जात आहेत, बरोबर ना? पण आजकाल इतक्या वाईट दुर्घटना होत आहेत, त्यामुळे ट्रेकिंग म्हटलं तर पहिल्या डोक्यात येतं म्हणजे आपली सुरक्षा. आता त्यासाठी काय गरजेचं आहे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तुम्हीही ट्रेकर आहात तर ट्रेकिंग इन्शुरन्स घेणं फार गरजेचं आहे. आता ट्रेकिंग इन्शुरन्स म्हणजे नक्की काय, त्याचा आपल्याला काय फायदा आहे का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही ट्रेकर आहात, ट्रेकिंग दरम्यान येणाऱ्या विविध संभाव्य जोखीम लक्षात घेता इन्शुरन्स कव्हर तुमच्याकडे असायलाच हवा. जो तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी मधील खर्च, अपघातामुळे झालेला खर्च आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता या प्रकारचे संरक्षण पुरवतो. इन्शुरन्स कंपन्या ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स विकते, जसे की अगदी हिमालय, कांचनगंगा बेस कॅम्प, केदारनाथ, तर महाराष्ट्रातील कळसुबाई, हरिश्चंद्रगड, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील गड किल्ल्यांसाठी कंपन्यांनी ट्रेकिंगचे इन्शुरन्स आणले आहेत. पण प्रत्येक ट्रेकला इन्शुरन्स गरजेचंच आहे असं देखील नाही. पण तुम्ही ग्रुपने किंवा एका साहसी संस्थेतर्फे समूहाने ट्रेक करत असाल तर त्यावेळी संबंधित संस्थेकडून इन्शुरन्स काढण्यासाठी सांगितले जाते. पण तुम्ही जर एकट्याने किंवा कुटुंबासह ट्रेक करत असाल तर ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे कंपल्सरी नाही, पण वैयक्तिक सुरक्षा म्हणून तुम्ही इन्शुरन्स काढू शकता. आता ट्रेकिंग इन्शुरन्स मध्ये बऱ्याच गोष्टी कव्हर होतात आणि त्याचे बरेच फायदे सुद्धा आहेत. आता नक्की काय कव्हर होतं आणि फायदे कोणकोणते आहेत ते मी सांगतो. ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्स प्रमाणेच काम करतो. यामध्ये तुमची ट्रिप कॅन्सल झाली किंवा ट्रेक दरम्यान मेडिकल इमर्जन्सी आली, अपघातामुळे तुमच्या दातांना इजा झाली किंवा प्रवासादरम्यान एखादी तुमची वस्तू हरवली, चोरीला गेली तर त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद ट्रेकिंग इन्शुरन्स मध्ये असते. काही वेळा ट्रेकिंग दरम्यान संबंधित व्यक्तीला मेडिकल इमर्जन्सी म्हणून विमानाने किंवा हेलिकॉप्टरने आणावे लागते. त्यावेळी होणारा खर्च खूप असतो. असा खर्च देखील या इन्शुरन्स मध्ये समावेश होतो. ट्रेक करणे हे ज्यांच्यासाठी पॅशन आहे त्यांनी आवर्जून ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. इन्शुरन्स काढताना आपण कोणत्या प्रकारचे ट्रेक करतो, त्यात कोणत्या प्रकारची जोखीम असू शकते आणि इन्शुरन्स कंपनीकडून कोणत्या प्रकारच्या जोखमीवर संरक्षण मिळते याची माहिती घेऊनच ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे योग्य ठरू शकते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ट्रेक करताना तर इन्शुरन्स काढणे बंधनकारक असते. आता ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महामनी सोशल या मराठी वेबसाईटला आत्ताच भेट द्या. आणि हो, आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.